Hello dear student, welcome back again in our YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत सेक्शन फर्स्ट मधले पाठीमागच्या तासाला हीट हा चॅप्टर कंप्लीट केला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन कन्सेप्ट शिकायचे आहे. चॅप्टर सेकंड सेक्शन मधला चॅप्टर आहे कुठला? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ओके, चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं रिव्ह्यू बघूया आपण. इकोसिस्टीम रिव्ह्यूमध्ये आपल्याला बघायचे, गेल्या वर्षी आपण इकोसिस्टीम शिकलेलं आहे, परंतु त्याच्यावरती आता ह्या वर्षी अजून रिव्हिजन घ्यायचं आहे आपल्याला. इकोसिस्टीम अँड एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीमचा काय संबंध आहे हे सुद्धा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अतिशय सुंदर रीतीने आपल्याला शिकायचं आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कसं करायचं, हाऊ इट इज पॉसिबल. आज जागतिक तापमान वाढ होत आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्याची गरज आहे. आणि हाऊ इट इज कन्झर्व एन्व्हायरमेंट, आवर एन्व्हायरमेंट ॲज वेल एज एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, हाऊ इट मॅनेज. आपल्या सभोवतालचं परिसर जर सुंदर करायचं असेल, हरित करायचं असेल, ग्रीन झोन आपल्या शेजारी करायचं असेल, तर हे मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे हे शिकायचं आहे. आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ज्या आहेत आपल्या भारतामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो की हॉटस्पॉट आहेत. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर हॉटस्पॉट आहेत. ह्याचा पण आपण स्टडी ह्याच्यामध्ये करणार आहे. तर एकंदरीत हा चॅप्टर अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि शिकण्याच्या दृष्टिकोनातून, अंडरस्टँडिंगच्या दृष्टिकोनातून म्हणजे अतिशय सोपा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, कॅन यू रिकॉल अँड थिंक अँड आन्सर हे दोन्ही पार्ट आपल्या सिलेबसमधून वगळलेले आहेत, परंतु हे शिकल्याशिवाय आपल्याला पुढचा चॅप्टर जो आहे तो लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे शिकायचं आहे. कॅन यू रिकॉल, पाठीमागच्या नॉलेजवरती बेस्ड क्वेश्चन आहे. पहिला, व्हॉट इज इकोसिस्टीम आणि विच आर इट्स डिफरंट कंपोनंट्स. इकोसिस्टीम म्हणजे काय? इकोसिस्टीमला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये परिसंस्था. परिसंस्था हे पाठीमागच्या इयत्तेमध्ये 9वीमध्ये व्यवस्थित असं तुम्ही शिकलेला आहात आणि आत्ता त्याचा आपल्याला स्टडी करायचं. इकोसिस्टीम म्हणजे काय? तर इकोसिस्टीम जर आपण बघितलं तर जे आपलं सभोवतालचं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये जे सजीव आणि निर्जीव ह्या दोन गोष्टी आपल्याला काय होत असतात, दिसून येत असतात. आणि ह्या सजीवांचा आणि ह्या निर्जीवांची जी आंतरक्रिया होते एकमेकाबरोबर, ह्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, परिसंस्था म्हणतो. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इट इज द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, इकोसिस्टीम. कुणाचं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, ह्या सगळ्यांचं जे इंटरॅक्शन होतं ह्याला इकोसिस्टीम म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर ह्युमन बिंग आहे. ओके, ह्युमन बिंगची आणि नॉन लिव्हिंग थिंगची इंटरॅक्शन कशी होते ते एका उदाहरणातून तुम्हाला समजेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्याला श्वासोच्छ्वास म्हणजे जे आपल्याला रेस्पिरेशनसाठी असणारा आवश्यक गॅस कुठला आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन हा सजीव आहे का रे? नाही, तो कसा आहे, निर्जीव आहे, अबायोटिक कंपोनंट आहे इकोसिस्टीमचा. त्याला आपण काय म्हणतो, प्राणवायू म्हणतो. तो जर घेतला आपण तरच आपण काय करू शकतो, लाईव्ह कंडिशन मध्ये राहू शकतो, अन्यथा आपण काय होईल, डेड होईल, ऑक्सिजन जर नाही भेटला तर. ओके, म्हणजे काय झाली इंटरॅक्शन. अशा सगळे जे आहेत, इच अँड एव्हरी नॉन लिव्हिंग थिंग जे आहे ह्यांच्यामध्ये आणि ह्युमन बिंग मध्ये किंवा जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये काय होत असते, इंटरॅक्शन होते. आणि दॅट इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज काय, इकोसिस्टीम. ऑब्विसली ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा जो क्वेश्चन विचारलाय काय, विच आर द इट्स डिफरंट कंपोनंट. द इकोसिस्टीमचे डिफरंट कंपोनंट काय आहेत? पहिल्या उत्तर जे आपण डेफिनेशन बघितलं ते इकोसिस्टीमची, त्याच्यावरून आपल्याला हे कंपोनंट आपल्या लक्षात आले असतील. इकोसिस्टीमचे 2 कंपोनंट आहेत, सिंपल अबायोटिक आणि दुसरा कुठला, बायोटिक कंपोनंट. अबायोटिक आणि बायोटिक म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक. जैविक घटक बायोटिक कंपोनंट आपल्याला माहिती आहे कुणाला म्हणा, ज्यांच्यामध्ये जीव आहे, ज्यांच्यामध्ये मेटाबॉलिझमची प्रोसेस होते, ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं,
ज्यांची ग्रोथ होते त्यांना आपण काय म्हणतो, सजीव म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत, आता ग्रोथ होते म्हणजे कुठं आतून व्हायला पाहिजे, बाहेरून नाही. बघा, ह्युमन बिंगचं जन्माला येतं त्यावेळेस 2 किलो वजनाचं बाळ असतं, ते किती होतं, कोणाचं 80 होईल, कोणाचं 50 होईल, कोणाचं 120 होईल, कोणाचं 100 होईल. हे सगळी आतून ग्रोथ होते. वरून काय लेप लावतो का आपण, नाही माणसाला, तर काय होत असते, ही आतून ग्रोथ होते. हे आतून ग्रोथ होते जे ते कॅरेक्टर कुणाचं आहे, सजीवाचं आहे. निर्जीव जे अबायोटिक फॅक्टर आहेत ते तुम्हाला माहिती आहे, त्यांच्यामध्ये जीव नसते. ह्या ज्या प्रोसेस होत नाहीत, मेटाबॉलिक प्रोसेस असतील किंवा अजून कुठल्या प्रोसेस असतील, ज्या इसेन्शियल प्रोसेस आहेत हे होत नाही, त्यांना काय म्हणतो आपण, अबायोटिक. अशा प्रकारचे ह्यांचे घटक आहेत, बायोटिक आणि अबायोटिक कोणाचे, इकोसिस्टीमचे. पुढचं जे आहे ते सेकंड क्वेश्चन, विच आर द टाइप ऑफ कंझ्युमर, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. कंझ्युमरचे टाईप किती आहेत बघा. कंझ्युमर कुणाला म्हणतो आपण, जे दुसऱ्यावरती फूडसाठी डिपेंड असतात. आपण इन जनरली काय म्हणतो, ह्या ठिकाणी कंझ्युमर जर बघितलं बघा, तर हे एनर्जीसाठी किंवा फूडसाठी किंवा त्याचा जो सोर्स आहे त्याच्यासाठी कोणावरती, दे आर डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स. तर जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये कंझ्युमर जर बघितलं तर त्याला मध्ये काय, ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स आपण म्हणतो. 2 प्रकार आहेत. काय, ॲटोट्रॉप्स आणि दुसरा कुठला आहे, हेट्रोट्रॉप्स. बघा इथं ॲटो आणि दुसरा कुठला, हेट्रो. ऑटो म्हणजे कोण, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना ॲटोट्रॉप्स म्हणतो. आता हे स्वतःचं अन्न स्वतः कोण तयार करतं, तर दे आर कोण, प्लांट्स, कोण, वनस्पती. आणि ह्यांना दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो, तर प्रोड्युसर म्हणतो. काय म्हणायचं ह्यांना, प्रोड्युसर. परत जे आहेत दुसरे जे हेट्रोट्रॉप्स कुणाला म्हणतात, दे डिपेंड अपॉन कुणावरती, दुसऱ्यावरती काय असतील, त्या फूडसाठी काय असतील, डिपेंड असतील, त्यांना काय म्हणतो आपण, हेट्रोट्रॉप्स म्हणतो. ह्याच्यामध्ये काय, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी. प्रायमरी बघा ह्याच्यामध्ये परत काय पडतात, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर. ओके. आता हे जे क्रायटेरिया क्लासिक, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर, ह्याच्यामध्ये परत ह्यांचं डिव्हायडेशन होतं, हर्बिवोरस अँड कार्निवोरस आणि ओमनिवोरस मध्ये. हर्बिवोरस कुणाला म्हणायचं, जे प्लांटवरती काय करत असतात, फीड करत असतात, त्यांना आपण हर्बिवोरस म्हणतो. कार्निवोरस जे फक्त फीड ऑन कुणावरती, ॲनिमल्स, जे मांस खातात आणि ते राहतात आणि जिवंत राहतात, त्याला काय म्हणतो आपण, कार्निवोरस म्हणतो. आणि ओमनिवोरस म्हणजे कोण, जे हर्बिवोरस आहेत आणि जे कार्निवोरस आहेत ह्यांच्यावरती जे उपजीविका करत असतात त्यांना काय म्हणतो आपण, ओमनिवोरस, सर्व आहारी म्हणतो आपण. आता ह्यातले जे हर्बिवोरस आहेत हे कोण असतात, तर प्रायमरी कंझ्युमर फक्त काय हर्बिवोरस मध्ये जातात. म्हणजे ते काय फक्त शाकाहारी प्राणी असतात, दुसरे कुठलेही प्राणी नसतात. सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर मध्ये कोण येत असतं, ओमनिवोरस येतील किंवा कार्निवोरस सेकंडरी आणि टर्शरी कंझ्युमर मध्ये येतील. ओके, हे झालं सेकंड क्वेश्चनचं उत्तर. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड ऑन द ट्रीज. कोणामधलं रिलेशनशिप विचारलंय तर लेक आणि बर्ड. लेक जे पाण्यामध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत, पाण्यामध्ये काय असतील तर इन्सेक्ट ऑब्व्हियसली वरती आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर जर बघितलं मेन जे आहेत फिश कुठं राहतात तर पाण्यामध्ये राहतात, म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्स हे वॉटरमध्ये राहत असतात ह्या लेकमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ट्रीज, बर्ड ऑन द ट्रीज, बर्ड कोणावरती राहत असतात तर ट्रीजवरती राहतात. आणि ह्यांचं रिलेशन काय आहे, जे बर्ड आहेत, जे कार्निवोरस बर्ड आहेत ते काय करतात तर दे आर फीड ऑन द फिश. ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम जे आहेत, ॲनिमल जे आहेत ह्याच्यावरती फीड करण्याचं काम कोण करत असतं, हे बर्ड्स करत असतात. हे झालं एक रिलेशन. शेवटचा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब.
बघा हे महत्वाचा पार्ट आहे. आपण फूड चेन आणि फूड वेब. फूड चेनला काय म्हणायचं, अन्न साखळी, आणि फूड वेबला काय म्हणायचं, अन्न जाळं म्हणायचं. ह्या ठिकाणी जर आपण बघितले, आपल्याला या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे. ही कुठली डायग्राम आहे तर फूड चेनची आहे. कशाची आहे, फूड चेन. आता इथं ग्रास दाखवलेला आहे, ह्याच्यावरती कोण फीड करते, ग्रासहॉपर. ग्रासहॉपर वरती कोण, फ्रॉग. फ्रॉग वरती स्नेक, आणि स्नेक वरती इगल, आणि इगलचं परत काय होतंय, डिकम्पोजिशन होतं. ओके, ही झाली फूड चेन. आता ह्या ठिकाणी बघा फूड वेब जर म्हटलं तर ग्रास आहे, ग्रासवरती कोण फीड करणार आहे, ग्रासहॉपर. हे आपण सेम घेऊ. तर ग्रासहॉपरला एक तर तो कुणाच तरी भक्ष्य होईल, म्हणजे त्याच्यावरती कोणतरी उपजीविका करणार आहे, किंवा तो डायरेक्ट काय होणार आहे, डेड होणार आहे. आणि डेड झाल्यानंतर त्याचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन. बरं समजा फ्रॉगने त्याला फीड केलं आणि फ्रॉग जर मेला तिथं काय होणार आहे, फूड चेन स्टॉप होणार आहे. परत त्याचं काय होणार, फ्रॉगचं डिकम्पोजिशन सेम असंच. म्हणजे ह्या काय झालंय, एकाच ह्याच्यामध्ये, एकाच अन्न साखळीमध्ये काय अनेक फूड चेन असतात एकच ह्याच्यामध्ये. म्हणजे आता ग्रासहॉपरवरती अजून कुठल्या तरी एखाद्या ह्याने काय केलं, फीड केलं, तो काय झाला, डेड झाला. किंवा ग्रासवरती कोण काय, डिअर आला, बरोबर आहे, डिअरने फीड केलं, डिअरला कोणी लॉयनने खाल्लं, आणि लॉयन डेड झाल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन झालं. म्हणजे फूड चेनमध्ये फूड वेबमध्ये अनेक फूड चेन्सचा काय असतो, समावेश झालेला असतो. आणि फूड चेन काय असते, सिंगल असते. हे काय ह्याच्यातला डिफरन्स आहे. थिंक अँड आन्सर. पुढचं जे राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ कंपोनंट इन द शोन इन द फिगर. हे जो फिगर आहे याच्यामधला जो कंपोनंट आहे ह्याच्यातलं काय करायचंय, हे करायचं आपल्याला. ग्रास आहे, हा काय प्रोड्युसर आहेत, हे प्रायमरी कंझ्युमर आहे. सेकंडरी टर्शरी कंझ्युमर आहेत हे. ओके, हे काय डिकम्पोजर आहेत. हे काय झालं, कॅटेगरी आणि कॅटेगरी वाईज झालं आपल्याला. हे आपल्याला आता काय करायचं, इकोसिस्टीम रिव्ह्यू बघायचं. काय बघायचं, इकोसिस्टीम रिव्ह्यू. ऑलरेडी आपण म्हटलं की इकोसिस्टीम हे कशापासून बनलेले. इकोसिस्टीम इज फॉर्म बाय बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर. हे इकोसिस्टीम कशाने बनलेलं आहे तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरने बनलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची काय झालेले, इंटरॅक्शन विथ इच अदर. हे जे बायोटिक फॅक्टर आहेत, जे सजीव घटक आहेत, त्यांचे निर्जीव घटक आहेत, ह्या सजीव घटकाची आणि निर्जीव घटकाची इंटरॅक्शन कोणाबरोबर झालेले, एकमेकाबरोबर झालेले, आणि इकोसिस्टीम काय झालेले, तयार झालेली आहे. ओके, इच फॅक्टर जो आहे प्ले इम्पॉर्टंट रोल इन इकोसिस्टीम. ह्यातला जो फॅक्टर आहे, बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट आहे, हा फॅक्टर काय करतो, इम्पॉर्टंट रोल काय करत असतो, प्ले करत असतो. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले हार्बिवोरस म्हणजे काय. हार्बिवोरस लाईक डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्स, कॅमल हे कोणावरती फीड करत असतात तर प्रोड्युसर. फीडिंग ऑन प्रोड्युसर ऑल्सो इम्पॉर्टंट. ह्यांचं फिडिंग व्हायला पाहिजे. कोणाचं, कॅटलचं आहे, डिअरचं आहे, गोट आहे, शीप आहे, हॉर्स आहे. each and every component of ecosystem that are very important. का जर समजा ग्रासच नाही उगवलं तर त्याच्यावरती डिअर, गोट किंवा सीप, कॅटल हे काय करणार नाहीत, फीड करणार नाहीत. आणि फीड नाही केल्यामुळं काय होणार, यांचा नंबर कमी होणार आणि प्रोड्युसर काय होतील, कमी होतील. आणि फीडिंग अपॉन प्रोड्युसर आर ऑल्सो इम्पॉर्टंट. प्रेडेटर लाईक लॉयन असेल अँड टायगर विच आर प्रिव्हेंट ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हार्बिवोरस ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. बघा हा काय ग्रास आहे. ओके, ह्याच्यावरती कोण फीड करते तर गोट करते. कोण करते, गोट, शेळी. आणि ह्याच्यावरती कोण करते तर टायगर, बाम नव्हे, टायगर. टायगर काय करते, फीड करते, बरोबर आहे. ह्या ग्रासवरती ह्या गोटचं फीड करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं की टायगरचं गोटवरती. म्हणजे ह्या ठिकाणी टायगर जर नसला तर गोटचा नंबर काय होणार आहे, वाढणार आहे. नंबर इन्क्रीज कोणाचा होणार आहे, गोटचा होणार आहे.
गोटचं नंबर इन्क्रीज झालं की हे ग्रासचा नंबर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे, ग्रास त्या ठिकाणी जे असणारं अन्न जे आहे कोणासाठी, ह्या शेळीसाठी असणारं अन्न ते काय होणार आहे, त्या ठिकाणी कमी होणार आहे. म्हणजेच काय होणार, त्या ठिकाणी इकोसिस्टीमवरती प्रॉब्लेम होणार. त्याच्यामुळं प्रिडेटर लाईक ए लॉयन अँड टायगर विच आर प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हार्बिवोरस आणि ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या गोटचं ओव्हर पॉप्युलेशन जर झालं, जास्त पॉप्युलेशन झालं, तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी कोण करत असतं, मदत टायगर करत असतं. कसं, ह्याच्यावरती फीड करून. आणि the question may arise in our mind that whether the caterpillar found in nature, organism present in the place, termites, insect present in dung are really useful. However, those organisms are also important through they are dirty, they are responsible for cleaning the environment. आता ऑलरेडी आपण काय म्हटलंय की जे आहे गाई, म्हशी, घोडे, उंट, शाकाहारी प्राणी असतील किंवा वाघ, सिंह असेल, हे आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. लॉयन असेल, टायगर असेल, कुठलाही इच अँड एव्हरी कंपोनंट ऑफ इकोसिस्टम दॅट आर व्हेरी व्हेरी नेसेसरी. मग आपल्याला एक मनामध्ये प्रश्न सहजासहजी उद्भवणार आहे. क्वेश्चन मे अरायझेस इन आवर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर फाउंड इन द नेचर, ऑर्गॅनिझम प्रेझेंट हे जे आहेत, टर्माइट्स असतील, इन्सेक्ट असतील, इन डंग आर रिअली युजफुल. हे ज्या आळ्या आहेत, कॅटरपिलरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, स्मॉल, छोट्या छोट्या आळ्या म्हणतो. त्याचप्रमाणे शेणातील किडे असतील, वाळवी असतील किंवा अजून जीवजंतू असतील, हे आपल्याला गरजेचे आहेत का. आणि दॅट टाईप ऑफ क्वेश्चन इन आवर माइंड कधीतरी आपल्याला ते पडलेलं असेल, ते उपयोगी आहे, खरंच उपयोगी आहेत का. जर आपण आळी बघितली तर आळी बघून आपण काय करत असतो, नाक मुरडत असतो. शेणातल्या आळ्या बघितल्या तर बघा मोठमोठ्या बोटाच्या अंगठ्या एवढ्या असतात. टर्माइट्स बघितल्या, इन्सेक्ट बघितलं तर आपण त्याच्या जवळ जातो का, तर नाही. आपल्याला ते अस्वच्छ वाटतात, परंतु त्यांचं कार्य अतिशय महान आहे. हे जे प्राणी मी सांगितलेले आहेत त्यांचं कार्य काय अतिशय महान आहे, महत्वाचे आहे. जर ते आपल्याला डर्टी वाटत असले, those organisms are also important to they are dirty, जरी ते डर्टी असले तरी ते ऑर्गॅनिझम आपल्यासाठी काय महत्वाचे आहेत. आता हे ऑर्गॅनिझम काय करत असतात, तर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. दोज ऑर्गॅनिझम दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर काय, क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटची साफसफाई, निसर्गाची साफसफाई करण्याचं काम ते करत असतात. ओके. This means the existence is due to those factors present around us, hence should we care of those factors. ह्याच्यावरून आपण काय म्हणतो की our existence is due to those factors. ह्या फॅक्टरमुळे काय आहे, सर्वांचं एक्झिस्टन्स आहे, and hence we should care for those factors. आणि आपल्याला या सर्व घटकांची जर समजा तो आता आपल्याला उपयोगी नसला तरी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्याचे उपयोग पडणार आहे किंवा इनडायरेक्टली तो आपल्याला काय करत असतो, मदत करत असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या फॅक्टरची आपल्याला केअर करणं गरजेचं आहे. त्या सगळ्या घटकांची आपल्याला काळजी घेणं हे काय गरजेचं आहे. ओके, थोडे आठवा. कॅन यू रिकॉल विच आर डिफरंट ट्रॉफिक लेवल इन द फूड चेन. फूड चेनमध्ये कुठल्या कुठल्या डिफरंट ट्रॉफिक लेवल असतात हे आपल्याला बघायचं आहे. हे पण सिलेबसमधून वगळलेलं आहे, तरी पण आपण थोडक्यामध्ये शिकू. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हा एक मनोरा काढावा लागेल, ट्रॉफिक चेनचा काय मनोरा. त्याच्यामध्ये काय प्रोड्युसर येणार, सगळ्यात पहिल्यांदा काय येतील प्रोड्युसर, परत काय येतील प्रायमरी कंझ्युमर, परत काय सेकंडरी कंझ्युमर, परत काय येणार टर्शरी कंझ्युमर, आणि शेवटी काय अपेक्सला काय येतील अपेक्स कंझ्युमर काय येतील त्या ठिकाणी येतील शेवटी. हा झाला फूड चेन
एनर्जी ऑफ पिरामिड हा पण एनर्जी ऑफ पिरामिड सेम असतो. सुरुवातीला जर आपण बघितले तर समजा एका ग्रासहॉपरने कशावरती फीड केलेलं आहे, तर ग्रासवरती फीड केलेलं आहे. त्याच्यातली फक्त हा काय झाला प्रोड्युसर आहे. ग्रासमधली काय फक्त समजा ह्या ठिकाणी जर 1000 कॅलरी जर एनर्जी असेल, किती 1000, किती 1000 कॅलरी जर असेल तर पुढच्या प्रायमरी कंझ्युमर पर्यंत किती जाणार 100 कॅलरी जातील. ओनली 10% काय होत असतं नेक्स्ट ट्रॉपिक लेवलला होत असतं. पुढच्या ट्रॉपिक लेवलला काय होतील फक्त ह्याच्यात 10% काय होत असतील पुढे जातात. म्हणजे एनर्जीचं पिरामिड हा आहे सेम ॲज टू आपण दाखवलं होतं तर डिफरंट ट्रॉपिक लेवल ऑफ फूड चेन. पुढचं जो आहे विचार करा, थिंक अबाउट आहे, लेट्स थिंक. याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर द बर्ड बिल्डिंग नेस्ट ऑन द ट्री फीड अपॉन द फिशेस अँड नेबरिंग पॉन्ड. वेदर बर्ड इज द पार्ट ऑफ बोथ ट्री ॲज वेल एज काय पॉन्ड इकोसिस्टमचा पार्ट आहे का? त्याचं आन्सर काय येस. कसा, हाऊ इट इज पॉसिबल? बर्ड हे ॲक्वॅटिक इकोसिस्टम ॲज वेल एज टेरेस्ट्रियल इकोसिस्टम ह्या दोन्हीचे पण पार्ट आहेत का? हो, कारण की बर्ड काय करते वॉटरमधले फिश करते. जे कार्निवरस बर्ड आहेत हे वॉटरमधल्या फिशवरती काय करत असतात उपजीविका करत असतात. त्याच्यामुळं हे काय झालं वॉटर सिस्टीमचा पण काय झाला वॉटर इकोसिस्टमचा पण पार्ट झाला. आणि बर्ड जे आहेत हे काय टेरेस्ट्रियल पण आहेत हे सगळ्याला माहीत आहे. खाली एक तक्ता दिलेला आहे आपल्याला, चार्ट दिलेला आहे. चार्ट हा कंप्लीट करण्यासाठी सांगितलेला आहे. हा चार्ट आपल्याला परीक्षेमध्ये येणार नाहीये कारण सिलेबसमधून वगळलेला आहे. तरी पण आपण याच्यावरती थोडीशी माहिती घेऊया कारण हा चॅप्टर समजण्यासाठी हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. इकोसिस्टमचे 2 कंपोनंट आहेत, एक अबायोटिक कंपोनंट आणि दुसरा कुठला बायोटिक कंपोनंट. बघा आता परत अबायोटिक कंपोनंटकडे येऊ आपण, त्याचं फिलिंग द ब्लँक्स करूया. अबायोटिक कंपोनंटमध्ये परत अजून 2 प्रकार पडतात, एक फिजिकल फॅक्टर आणि दुसरा कुठला केमिकल फॅक्टर. काय करतात केमिकल फॅक्टर आणि केमिकलमध्ये जर बघितलं आपण न्यूट्रिएंट अँड मिनरल्स येतात. काय तर न्यूट्रिएंट अँड मिनरल्स ह्याच्यामध्ये येतात. आता ह्या न्यूट्रिएंट अँड मिनरलचं परत अजून काय 2 सबस्टन्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं, काय ऑर्गॅनिक आणि काय इनऑर्गॅनिक. म्हणजे ह्या ठिकाणी काय ऑर्गॅनिक सबस्टन्स येईल आणि इकडे कुठलं इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. इनऑर्गॅनिकमध्ये काय येतं तर हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम आणि पोटॅशियम हे कोणामध्ये येतात तर इनऑर्गॅनिकमध्ये येतात. ऑर्गॅनिकमध्ये काय येतं तर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट अँड फॅट हे 3 सबस्टन्स हे ऑर्गॅनिकमध्ये येतात. तसंच इकडे जर बघितलं आपण बायोटिक कंपोनंटमध्ये ॲटोट्रॉप आणि काय हेट्रोट्रॉप ह्याच्यामध्ये काय होत असतं 2 प्रकारे विघटन होत असतं. ॲटोट्रॉपमध्ये जर बघितलं आपण ते काय करत असतात तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे काय प्रोड्युसर झाले. प्रोड्युसर कोण आहेत तर प्लांट आहेत. ॲनिमलमध्ये बघितलं तर हे काय ॲनिमल काय कंझ्युमर आहेत. ॲनिमल काय कंझ्युमर आहेत. आणि डिकम्पोजर जे आहेत हे कुठला बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल हे काय डिकम्पोजर आहेत. आता कंझ्युमरचे परत अजून 3 टाईप पडतात, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर. किती 3 प्रकार आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कंझ्युमर. काय ते 3 प्रकार आहेत कंझ्युमरचे. अशा प्रकारचं हे चार्ट तुम्हाला ह्या वर्षी एक्झाममध्ये येणार नाही, परंतु इन जनरल हा 4 मार्कासाठी हा चार्ट विचारला जातो. जर आपण पॅडीचं क्रॉप बघितलं तर पॅडी इज कल्टिवेटेड. कुठं पॅडी भात शेती कुठं केली जाते सांगा भाऊ?
ज्या ठिकाणी कुणाचं प्रमाण जास्त आहे, दगडाचं, पाण्याचं का मातीचं? ज्या ठिकाणी पेंटी ऑफ वॉटर आहे, वॉटर काय पुष्कळ प्रमाणात आहे, तिथं काय केली जाते? भात शेती केली जाते. आणि प्रामुख्याने जे साऊथ इंडियन स्टेट आहेत, ह्या स्टेटमध्ये काय केलं जातं? लार्ज कल्टिवेशन केलं जातं. कुणाचं? पॅडीचं. आता हे पॅडी फील्ड काय असते? दलदलयुक्त असते आणि तिथं काय असतं? सतत हिरवगार चारा असतो. आणि पॅडी फील्ड जे आहे आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहॉपर्स. ग्रासहॉपरनी काय केलं जातं? अटॅक केलं जातं. म्हणजे हा काय झाला? ग्रासहॉपर झाला. त्यानंतर सिमिलर फ्रॉग ऑल्सो प्रेझेंट इन द लार्ज नंबर ऑफ दोज इन द मड ऑफ पॅडी फील्ड. आता फ्रॉग तर ऑलरेडी काय असणार आहे? त्याच्यामध्ये असणार आहे. कोणामध्ये? त्या पॅडी फील्डमध्ये. ग्रासहॉपरवरती कोण फीड करतं? तर फ्रॉग फीड करणार आहे. आणि ग्रासहॉपर आहेत, फ्रॉग आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय येणार आहे? स्नेक सुद्धा येणार आहे. काय येणार आहे? स्नेक, साप. म्हणजे सुरुवातीला काय आलं? ग्रासहॉपर्स. परत काय आलं? फ्रॉग आलं त्या ठिकाणी. आणि परत काय झालं त्या ठिकाणी? फ्रॉग वरती कोण फीड करतं? तर त्या ठिकाणी काय कोण करतं? तर स्नेक्स काय करत असतात? फीड करत असतात. अशा प्रकारची काय फूड चेंज झाली. जर ह्या ठिकाणी फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन झालं तर काय होईल? हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी इफेक्ट ऑन द पॅडी क्रॉप? फ्रॉग पॉप्युलेशन कमी झालं तर काय होणार आहे? इन्क्रीज इन द ग्रासहॉपर पॉप्युलेशन. ग्रासहॉपरचं पॉप्युलेशन काय होणार आहे? इन्क्रीज होणार. फ्रॉग कमी झालं की ऑटोमॅटिकली ग्रासहॉपरचं प्रमाण वाढणार आहे. आणि त्या ठिकाणी ग्रासहॉपरचं पॉप्युलेशन वाढलं की ते काय करतील? ग्रासहॉपर राईस प्लांटवरती काय करतील? फीड करतील. कोणावरती? राईस प्लांटवरती काय करतील? ते फीड करतील. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना यील्ड जे आहे राईसची ती काय होणार आहे? कमी भेटणार आहे. ओके. व्हॉट विल बी इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप? पॅडी क्रॉपवरचं इफेक्ट काय होणार आहे? जर समजा बेडकांची संख्या कमी झाली तर काय होणार आहे? ग्रासहॉपरची संख्या वाढणार आहे. आणि ग्रासहॉपरची संख्या वाढली काय करतील? ते कुणावरती फीड करणार आहेत? तर राईसवरती काय करतील? पॅडी क्रॉपवरती काय होतील? फीड करतील. आणि पॅडी क्रॉपवरती फीड केल्यामुळं काय होणार? त्या ठिकाणी जो निघणारे जे उत्पादन आहे, जे यील्ड आहे, हे काय होणार? त्या ठिकाणी कमी होणार आहे. आणि ऑटोमॅटिकली फ्रॉगचा नंबर कमी झाला की ऑटोमॅटिकली स्नेकचा पण नंबर काय होणार? त्या ठिकाणी कमी होणार आहे. व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन इकोसिस्टीम? इकोसिस्टीमवरती ओव्हरऑल इफेक्ट काय होणार आहे? बेडूक वाढला, बेडकाचं प्रमाण कमी झालं, काय होणार? ग्रासहॉपर वाढणार आहे. परत ग्रासहॉपर वाढल्यामुळे काय होणार आहे? पॅडीचं आपल्याला जे मेन पीक आहे भात शेती त्याचं काय होणार आहे? नुकसान होणार आहे. म्हणजे काय होणार? त्या ठिकाणी यील्ड कमी भेटणार आहे. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण इकोसिस्टीम जे आहे ती काय होणार? अनबॅलन्स्ड होणार. काय होणार? अनबॅलन्स्ड. अशा प्रकारे एन्व्हायरमेंटल रिव्ह्यू. पुढच्या लेक्चरला आपण रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम शिकणार आहोत. धन्यवाद.